नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वात आधी थँक्यू सो मच सर, कारण तुमच्यामुळे मी आज नॉर्मल लाईफ जगू शकत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझा एक प्रॉब्लेम होता. मला गायनेकोमिस्टिया झाला होता आणि वयाच्या 13व्या वर्षापासून तो मला होता सोबत. आज मी 40 वर्षाचा आहे. गेल्या 40 वर्षापर्यंत मी तो सोबत जवळपास 27 वर्ष सोबत ठेवलेला होता आणि खूप गैरसमज होते माझे त्याच्याबद्दल. खूप मेडिसिन पण घेतल्यात, आयुर्वेदिक घेतलं, होमिओपॅथी घेतली, 3-3 वर्षाचे कोर्सेस केले, मला कुठंच फरक पडला नाही. काही दिवसापूर्वी मी युट्यूबलाच सरांचा एक व्हिडिओ बघितला. ते बघितल्यानंतर आणखी 2-3 अनुभवासाठी व्हिडिओ बघून घेतले आणि नंतर कन्फर्म झालं की आपण सर्जरी करू शकतो. मागच्या महिन्यात मी 13 तारखेला सर्जरी केली. याच महिन्यात 13 तारखेला सर्जरी केली आणि ऑलमोस्ट मला 15 दिवस होता. पेनलेस सर्जरी होती, कुठलाच त्रास झालेला नाही आणि माझा अनुभव खूप छान आहे. मी नक्कीच रिकमेंड करेल की तुम्ही मेफ्लॉवर क्लिनिकला या, डॉक्टर शहाणे सरांना भेटा. तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल आणि तुम्ही पण माझ्यासारखी एक चांगली लाईफस्टाईल अडॉप्ट करू शकाल. मी परत एकदा सरांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. आणि सर, तुम्ही कुठून आलात आमच्याकडे? मी ऍक्च्युली सर मूळचा शेगावचा आहे आणि वरणगाव फॅक्टरीला जॉब करतो. भरपूर लांबून तुम्ही माझ्याकडे आला तिथं नागपूरला? हो सर. ऍक्च्युली खरं तर तो युट्यूबची कमाल आहे की मी शोधत होतो आणि त्याच्यामध्ये बरेच लोक सापडले. पण मुळात तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप बरं वाटलं की एक मराठी माणूस आहे आणि फार जवळ आहे नागपूरला. बरोबर. तर त्याच्यामुळे मी लास्ट टाइम तुम्हाला भेटलो आणि हळूहळू डिसिजन घेतलं की आपल्याला पण याच्यामधून जायचं आहे. हा, बरोबर. आधी आपण भेटलो, मग दुसऱ्या नंतर तुम्ही प्लॅनिंग केलं पुढच्या 15 दिवसामध्ये आणि तुम्ही आलात आणि करून गेलात. येस सर. एका दिवसातच तुम्हाला सुट्टी पण झाली आणि सगळं सेफ होतं. हो, मी काय सकाळी 8ला ऍडमिट झालो होतो, 8:30ला, आणि 6:30ला मी घरी गेलो होतो माझ्या. बिलकुल. आणि त्याच्यानंतर सगळं नॉर्मल होतं, जेवायला वगैरे व्यवस्थित, कुठली रिस्ट्रिक्शन नाही, त्याच्यामुळे फार बरं वाटलं. आणि कपडेही बरोबर घालायला. हो, कपडे घालायला काही छान. आता जो अनुभव आहे ना, आता बघा मी फार कम्फर्टेबल आहे बसलेलो. पूर्वी मला बसताना थोडंसं असं करून बसायला लागायचं, असं व्हायचं. आता त्या गोष्टी टाळता येतात, त्याचं फार बरं वाटतंय आणि त्याच्यासाठी परत एकदा थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.